नमस्कार. 2-4 दिवसापूर्वी किंवा 8 दिवसापूर्वी असे काही मोटिवेशनल स्पीकरच्या काही व्यवसायांमुळे काही लोकांना मोठा लॉस झाला आणि काहींचे 50,000, कोणाचे 1,00,000, कोणाचे 2,00,000 असे रुपये बुडीत गेले. ह्याच्याशिवाय व्हिडिओ बघत असताना तिथल्या काही जणांनी ह्या पैसे गेल्यामुळे आम्ही आता आत्महत्या करणार आहोत, सुसाईड करणार आहोत असं जाहीरपणे सांगितलं. अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली, आमचे पैसे गेले, आमचं कसं होणार वगैरे वगैरे. हे सगळं बघून माझं स्वतःचं मन उद्विग्न झालं आणि मी विचार असा केला की इतकं आपण नाजूक साजूक झालोय का आपण, म्हणजे आपल्या देशातली तरुणाई, आपल्या देशातले प्रौढ, आपल्या देशातले व्यावसायिक, की असं 25,000चा फटका बसला की किंवा जरा काय झालं की मी जीव देईन, मी संपवून टाकेन असं बोलणं इतके आपण कमकुवत आहेत भारतीय तरुण, भारतीय व्यावसायिक. नमस्कार, मी सचिन प्रमोद शेठ, शेठ कोकण विश्व, शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगडमधून बोलतोय. आपण जे सध्या सगळीच तरुणाई मोटिवेशनल स्पीक ऐकते, भाषणं ऐकतायत आणि आपण सगळेजण जणू असं समजतोय की हे जे काही बोलतायत आणि हे जे मॉडेल्स उभं करतायत तेच मॉडेल सही आहेत. मी अनेक वेळा सामान्य माणसं प्रवासामध्ये पाहतो, माझ्या गोशाळेत आलेली असताना पाहतो, प्रवासामध्ये विविध पाहतो. लक्षात येतं की जे माणसं कधीही प्रसिद्धीच्या प्रकाशात झोतात आलेली नाहीत असे खूप लोक आहेत की जे महान आहेत. प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये एक महान व्यक्ती दडलेली आहे, पण तिची महानता आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे अशा आजच्या अंधकारमय काळामध्ये आपण ज्याला प्रतिष्ठित म्हणून बघतोय, ज्याला मातब्बर म्हणून बघतोय, तो जेव्हा काही गडबड करतोय ना, अनेक लोक नाराज होत आहेत, तरी सामान्यातलं असामान्यत्व आपण लोकांपुढे आणावं आपल्या परीने असा विचार मी केला. आणि त्यातलं पहिलं पुष्प आज मी या ठिकाणी सादर करणार आहे. सामान्यामध्ये असामान्य. पहिली कथा मी संघर्षमय जीवनाची सांगणार आहे, माझ्या स्वतःच्या आईची. माझ्या आईचा 20व्या वर्षी विवाह झाला आणि 21व्या वर्षी मी जन्माला आलो तिला. त्यानंतर पाठोपाठ बरोबर 2 वर्षांनी माझा भाऊ जन्माला आला आणि माझा भाऊ जन्माला आल्यानंतर अवघ्या 2 ते 2.5 महिन्यांनी माझी आई एकटी पडली. तिला एकटीने संसार करण्याची वेळ तिच्यावर आली. लक्षात घ्या, 23व्या वर्षाची आज माझी मुलगी आहे, कॉलेजला आहे आणि तिला तिच्या आईबाबाचं उत्तम छत्र आहे. तिच्या प्रत्येक कृतीमध्ये ती आमचा आधार शोधते. तुमच्याही मुली, तुमच्याही मैत्रिणी, तुम्ही सुद्धा या वयोगटातले अनेक जण असाल तर 23व्या वर्षी त्या काळातल्या एका मुलीला, एका गृहिणी बनलेल्या 2 मुलांची आई असणारीला पती नाही आहे, तिला एकटीला राहायचंय. अशा स्थितीमध्ये माझ्या आईचा संसार सुरू झाला एकटीचा. अशा वेळेला तिला 2 पर्याय होते. एकतर दुसरा विवाह करायचा, या मुलांचं काय असेल ते बघतील असं म्हणून नाच सोडून द्यायचा, किंवा आपल्या माहेरी आश्रयाला निघून जायचं. तिसरा पर्याय सगळ्यांना असतो, तो म्हणजे स्वगृही राहायचं, म्हणजे सासरी राहायचं. माझ्या आईने तिसरा पर्याय स्वीकारला आणि ती तिच्या सासऱ्यांकडे आली, म्हणजे मंडणगडला आली, की ज्या मंडणगडमधनं आता मी तुमच्यासमोर बोलतोय. माझे आजोबा इन्शुरन्स एजंट होते. खरं तर ते लँडलॉर्ड होते, परंतु काही व्यवहारांमुळे जमिनी गेल्या कुळकायद्यामध्ये आणि मग ते लँडलॉर्ड असलेला मनुष्य एक प्रकारे बेकार झाला जमिनीच्या दृष्टीने आणि मग ते इन्शुरन्स एजन्सी घेत होते, मग ते LICचे एजंट होते. आणि त्यावेळेला सुद्धा ते 65 क्रॉस असतील आणि माझी आई आम्हा 2 लहान बाळांसकट, मी 2-2.5 वर्षाचा आणि माझा भाऊ नुकताच जन्मलेला 4 महिन्याचा, मंडणगडला आली. आणि मग तिचा असा संसार सुरू झाला की तो तिच्या अंतापर्यंत तो तसा होता. 61व्या वर्षी बरोबर माझी आई गेली. मधल्या काळामध्ये तिने जो संघर्ष केला, जी ती जगली, त्याची ही कहाणी आहे. एक 22-23 वर्षाची मुलगी पतीशिवाय 61 वर्षाची होईपर्यंत जगते. सुरुवातीला सासऱ्यांच्या आधारावर, नंतर मुलांच्या आधारावर. सासऱ्यांचा आधार असताना तिला रोजीरोटी मिळते, खाण्याची सुविधा होते, मुलाबाळांचं शिक्षण चालू असतं. अशा वेळेला ती उत्तम गृहिणी राहते. आमच्या घरातल्या प्रत्येकाला, माझे सगळे काका, माझ्या आत्या, हे सगळी जी नाती आहेत ही जोडली गेलेली आहेत. मला अतिशय, मी भाग्यवान आहे, मला असे उत्तम नातेवाईक भेटले. याचं श्रेय त्या नातेवाईकांना तितकंच माझ्या त्या आईला आहे. तिने सगळ्यांना जोडून ठेवलं, धरून ठेवलं आणि अशा रीतीने तिने संसार केला. घरामध्ये जी बारीक सारीक गोष्ट असेल ती सुद्धा माझी आहे, मोठी आहे असं समजून ती राहिली, त्यांनी व्यवहार केला. मला एक कथा आठवते. माझ्याकडे आमच्या घरी माझा मामा आला होता, माझा धाकटा मामा आपल्या घरी आला होता मंडणगडला. त्यावेळेला मी होतो 10वी-11वीला, माझा भाऊ 2-3 वर्षांनी माझ्यापेक्षा मागे होता शिक्षणामध्ये. आणि आम्ही जेवायला बसलो होतो स्वयंपाकघरामध्ये जमिनीवर. त्यावेळेला आमच्या घरी गॅस नव्हता, चुलीवरचं जेवण होतं. आम्ही सगळे मस्त बसलो होतो जेवायला आणि प्रेशर कुकर सुद्धा त्यावेळी घरी नव्हता आणि आजोबा बसले होते. आम्ही सगळे पाटावर बसलो होतो जेवायला. आई जेवण वाढत होती आणि बोलता बोलता माझा मामा म्हणाला, ताई फक्त फॅन पाहिजे होता इथे, थोडं त्याला कदाचित गरम झाला असेल. तर माझ्याही पटकन बोलले, हो तेवढंच एक राहिलं आहे. मला आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ती गोष्ट आठवते आणि तेव्हा सुद्धा मला
11वीला वगैरे होतो, क्लिक झालं होतं की घरामध्ये नाही प्रेशर कुकर, नाही गॅस, हा आणखीन कुठल्या सुविधा नाहीत, आणि माऊली काय बोलते भावाला, तेवढंच एक गोष्ट नाहीये. तर अशी समाधानी वृत्ती असलेली, प्रत्येक संघर्ष एक आपल्याला संधी आहे, इष्टापत्ती समजून राहणारी आई आम्हाला लाभली. अशा आया आपल्यापैकी कित्येकांना लाभलेल्या आहेत, कारण हा देश अशा आयांचा आहे की ज्या अडचणीत राहून आपल्या मुलासाठी सर्वस्व वाहतात आहे, त्याच्यामध्ये उत्तम संसार करतात. माझी आई उत्तम स्वयंपाकीण होती, अतिशय उत्तम भोजन ती घरामध्ये करायची. तिने केलेल्या उसळी, तिने केलेल्या आमट्या अनेक जण आजही आठवण काढतात. ती उत्तम गृहिणी होती. मगाशी मी बोललो, कित्येक लोक माझ्या घरी येऊन भोजन करून गेलेले आहेत. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे माझ्या घरी अनेक संघाचे कार्यकर्ते जे मला बसस्टँड परिसरामध्ये भेटणार त्यांना मी सहज घरी घेऊन जाणार, आणि कदाचित 1, 2, 3, 4 सुद्धा लोक एका वेळी माझ्या घरी जेवलेले आहेत. संघाच्या त्याकडच्या सगळ्या बैठका माझ्या घरी व्हायच्या. 15-15, 20-20 जणांना आमटी भाताचं भोजन त्या माऊलीने अतिशय आनंदाने दिलेलं आहे. अतिशय प्रॉम्प्ट होती ती. पहाटे 5 वाजता उठायची, कदाचित 4:30ला सुद्धा, आणि घराच्या भोवतीचा सगळा परिसर ती लख्ख करून टाकायची. आमच्या आजूबाजूला भरपूर झाडं, त्याची पानं पडलेली असणार, घाण असणार, कचरा असणार, पण जोपर्यंत आई होती घराच्या कुठल्याही अंगण्यामध्ये अगदी मागपर्यंत कुणीही यावं आणि त्या ठिकाणी डबा उघडून भोजन करावं, इतकी स्वच्छता आई म्हणजे कायम ठेवायची. इतकं सुरेख सगळं करत असताना सांसारिक दुःख असून सुद्धा ती लहान मुलांना संस्कार करून तिने वाढवलं. आणि दुर्दैवाने तिच्या वयाच्या बरोबर 60व्या वर्षी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. 1-1.5 वर्ष आम्ही संघर्ष केला. आमचा संघर्ष म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आणि तिचा सोसण्याचा, आणि 62व्या वर्षी तिचा अंत झाला. मला एकच जाताना वाटलं की माझ्या आईला मी ट्रीटमेंटमध्ये कुठे कमी पडू दिला नाही. तिला नामवंत हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट दिली. आनंदात ती एक प्रकारे मुलं सुखी असताना, मुलं उत्कर्षाच्या उत्तम मार्गावर चाललेली असताना ती गेली. ही कहाणी आहे माझ्या आईची. हिच्यावर माझ्या भाऊनी छान 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, आई माझा कल्पतरू नावाने. तुम्ही जरूर ते पुस्तक शक्य असल्यास वाचा. तर प्रत्येकाच्या घरामध्ये जी आई आहे ना, ती माझ्या आईच्या थोडी मागे किंवा थोडे पुढे आहे. प्रत्येकाची आई महान आहे. माझी आई नक्की महान होती, पण मी असा दावा करणार नाही माझीच आई महान होती. आपल्या सगळ्यांच्या आया महान आहेत. ही आई जी आहे ना प्रत्येकाची, ती आपण सगळ्यांनी आपापल्या आई आपल्या डोळ्यासमोर आणूया आणि आपण विचार करूया, किती संकट आली तरी आम्ही मागे होणार नाही. कुठल्याही मोटिवेशन स्पीकरच्या जोरावर आम्ही नाही आहोत. कोणीतरी भाषण करेल, आम्हाला प्रोत्साहन देईल आणि आम्ही पुढे जाऊ असे आम्ही नाही आहोत. हा देश असा आहे की आव्हान देऊन टाकू पाऊल पुढे. किती संकट आलं, किती संघर्षाची वेळ आली तरी आम्ही पुढे पुढे जात राहणार, असा विचार करून आपल्या देशात तरुणाई वागायला लागली तर आपल्या देशाला उत्कर्षाला काही वेळ लागणार नाही आणि आपल्याला कधीही कुठलं वाईट गोष्ट करण्याची वेळ येणार नाही. माझ्या मित्रांना, हा व्हिडिओ बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना कुठलंही संकट असेल त्यांनी लक्षात ठेवावं, प्रत्येक संकट हे उद्याच्या सुवर्ण काळाची नांदी असते. आमचे एक सिनियर मित्र होते, ते कायम म्हणायचे ही एक इष्टापत्ती आहे. एखादं संकट आलं की ते म्हणायचे ही एक इष्टापत्ती आहे. इष्ट आपत्ती, आपत्ती आली पण तिचं रूपांतर आम्ही इष्टापत्तीमध्ये करू, चांगल्या संधीमध्ये करू. असं जर मनामध्ये आपण सगळ्यांनी घेतलं तर आपण आपापल्या वाटा उत्तम प्रकारे चालून उत्कर्ष नक्की मिळवू शकतो. नमस्ते.